हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आज आपलं पहिल्या ब्लॉगमध्ये. आज मी पहिल्यांदा ब्लॉग बनवते. मी बघू म्हटलं ट्राय करून बघू ब्लॉग कसा बनतो, काय बनतो. सगळ्यात आधी मी आता स्किन केअर करून घेतली. राईस वॉटर टोनर मी आता अप्लाय करून घेतलेलं आहे चेहऱ्यावर. आता मस्तपैकी अशी टिकली लावून घेऊ. टिकली लावल्यानेच खरं रूप येतं. सकाळी सकाळी देवांचे दर्शन करून घेतले मस्तपैकी. देवाला किती छान दिसतोय आमचा. आता चला पहिले चहा ठेवून घेऊ, मग आता आपण देवपूजा करून घेणार आहोत. चला तर मग देवपूजा करायला सुरुवात करून घेऊ. आता सगळे देव असे मी टाकून घेतलेले. आता एक एक करून सगळ्या देवांचंही स्नान करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आमच्या घरी किती देव आहेत. बाळू मामाही आहेत, श्री संत बाळू मामा. आणि आम्ही देवाऱ्याची थीम हे बाळू मामावरच केलेली आहे. मागे विठ्ठल आणि पुढे बाळू मामा यांचे स्मारक लावलेली आहे. तुम्ही बघू शकता. बघितलं असेल तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला. खूप छान असं आम्ही थीम केलेली आहे देवाऱ्याची. आता बाळू मामालाही आपण पुसून घेतलेलं आहे मस्त ओल्या कापडने. आता सगळे देव असे धुवून एक एक आपण रचून घेणार आहोत आणि देवपूजा करून घेणार आहोत. तुमच्या घरी देवपूजा कोण करतं आणि कोणाला करायला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या देवाला जास्त मानतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी सगळ्या देवांची अशी स्नान करून घेतलेले आहे. आता सगळ्या देवांना मस्त टिळा असं लावून घेणार आहोत. देवाच्या पायथ्याशी टिळा लावायचा. बघू शकता तुम्ही मी सगळ्या देवांना असं टिळा लावून घेणार आहोत. देव सगळ्यांना सद्बुद्धी देव आणि सगळ्यांना निरोगी जीवन देव, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. देव सगळ्यांवर कृपा करो. आता आपण मागे मस्त विठू रुक्माईची मूर्ती ठेवून घेणार आहोत आता. आणि मग बाळू मामा ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही इतकं छान दृश्य दिसतं तर काय सांगावं तुम्हाला. बघू शकता तुम्ही आता पूर्ण लूक. चला तर मग दिवा लावून घेऊया. आपली देवपूजा झालेली आहे. असं मस्त आपण दिवा लावून घेतलेला आहे आता. आणि आरती पण करून घेतलेली मी. आता श्री सद्गुरु चरित्रार्थ वाचून घेणार आहे मी. आज अध्याय 12वा वाचणार आहे. बघू शकता तुम्ही पण श्री सद्गुरु चरित्रामृत वाचता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि जय जय रघुवीर समर्थ सगळ्यांना. बारावा अध्याय मी वाचून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता मी दरवाजा उघडून बाहेर बघितलं. सकाळी 6:30चा हा दृश्य आहे. बघू शकता किती सुंदर आहे. आणि पाऊसही येतोय मस्तपैकी. आता मी आईसाठी अशी चहा गाळून घेतलेली. आईला खूप घाई होऊन गेलेली होती म्हणून मी बशीतच गाळून दिलेली. आईने पटकन त्याच्यातच पिलू. आणि मग आई आता बैठकला गेले. चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या नाश्त्याला आज मी ढोकला आणि अशी कढीची चटणी बनवणार आहे. त्यासाठी 2 कप असं बेसन दही घेऊन घेतलेली आहे. आणि त्याच्यात थोडं बेसन असं मिक्स केलेलं आहे. ते चांगलं एका रईने फेटून घ्यायचे. बघू शकता तुम्ही मी जसं फेटते तसं करून घ्यायचं तुम्ही पण. आता एका कढईत आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता त्यात आपण जिरे आणि मोहरी अशी ॲड करून घेणार आहोत. मोहरी तळतळल्यावर जिरे ॲड करणार आहोत. आणि मग कढीपत्ता. तुम्ही ढोकळ्यासोबत कसली चटणी बनवता कमेंट करून नक्की सांगा. गुजराती हेच बनवता म्हणून मी आज हेच ट्राय केलेलं आहे. बघू शकता तुम्ही मी ट्राय करते. आता मिरची टाकून दिलेली आहे. आपली मिरची झालेली परतून. आता त्यात आपण
दही आणि बेसनचं घोल असं टाकून देणार आहोत. त्यात आपण 1 चिमूट हळद आणि चवीपुरता मीठ असं टाकणार आहोत. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण हे मस्त असं स्टर करून घेणार आहोत. त्यात थोडं आपण पाणी ओतून घेणार आहोत तेच भांड्यात घेऊन. बघू शकता तुम्ही मस्त अशी चटणी बनवू. मस्त अशी आंबट गोड अशी लागते ढोकल्यासोबत. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला पण अशी चटणी ढोकल्यासोबत खायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडीशी साखर टाकून घेतलेली आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आपली चटणी झालेली आहे. आता आपण ढोकल्यासाठी पीठ असं ठेवून दिलेलं आहे गरम करायला. हे मी ढोकला मिक्स घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्यात फक्त पाणी टाकायची गरज असते. आपण लागेल त्यानुसार पाणी टाकणार आहोत. लागताच पाणी टाकायचं आहे, एकदम ओतायचं नाही आहे. बघू शकता तुम्ही. लागता टाकलेलं आहे. मी आधी अर्धा ग्लास टाकलेला होता, आता ते थोडंसं टाकलेलं आहे 1 घोट एवढं. बघू शकता तुम्ही. आता थोडं अजून टाकलेलं आहे मी. आणि असं मस्त एकाच डायरेक्शनने चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. बघू शकता तुम्ही किती मस्त फुललेलं आहे पीठ. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची मस्तपैकी. बघू शकता किती फुललेलं आहे पीठ. म्हणजे याचाच अंदाजाने तुम्ही विचार करू शकता की आपला ढोकलाही किती छान फुलणार आहे. आता आपण त्या ढोकला पॅनमध्ये आपण हे सगळं बॅटर ट्रान्सफर करून घेणार आहोत. मी आधी तेल लावून ठेवलेलं होतं पण ते दाखवायचं राहिलंच म्हणून. आता आपण हे सगळं बॅटर त्यात ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण हे थाल असं वाफेच्या कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. पाण्यालाही चांगली वाफ आलेली आहे. वाफ आल्याशिवाय असं खमण लावायचं नाही. पाण्याला वाफ आली की मगच ते भांडं ठेवायचं, कारण त्याच्यानेच असं फुलतं. आणि सुरुवातीचे 5 मिनटं हे गरजेचं असतात खूप. आणि याचं वरचा नट निघून गेलेला होता म्हणून मी वाटी ठेवून असं जुगाड केलेला होता. बघू शकता तुम्ही. आता आपलं खमण झालेलं आहे, म्हणजे ढोकळा आपला खमण ढोकळा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. एकदम स्पंजी बघा किती फुललेला आहे मस्तपैकी. आता आपण एक फोक टाकून बघू व्यवस्थित आहे चिपकलेलं नाही म्हणजे व्यवस्थित. आता आपण याला बाहेर काढून थंड व्हायला ठेवू. आता एका कढईत आपण फोडणी करून घेऊया. 1.5 पडी असं तेल टाकलेलं आहे मी. त्यात मिरच्या आपण पहिले तळून घेऊ मस्तपैकी. मिरच्या खमणसोबत खायला खूप छान लागतात, म्हणजे ढोकळ्यासोबत. बघू शकता मी मिरच्या अशा तळून घेणार आहे. आता तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओज बघता नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहे. असं मिरच्या झालेल्या आहे. हे तेल उडलं माझ्या डोळ्यातच उडले असतं. आता त्यात आपण मोहरी टाकून घेणार आहोत. कोणी जिरे पण टाकतं, पण मला जिरे आवडत नाही खमणच्या फोडणीत म्हणून मी टाकत नाही. आता मोहरी टाकून घेतलेली. त्यात कढीपत्ता टाकलेला आहे. तेल जास्तच गरम झालेलं होतं म्हणून मी लांबूनच असं पाणी टाकते. बघू शकता तुम्ही. पाणी टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं. आता आपलं ढोकला गार झालेला आहे. आता त्याला आपण कट करून घेऊ. तुम्हाला आवडेल तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. डायमंड शेपमध्ये पण तुम्ही कट करू शकता, पण मी चौकोनी शेपात कट केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आणि किती थंड झाल्यावरच कट करायचा, म्हणजे तो व्यवस्थित कट होतो. बघू शकता. मी तुम्हाला एक ढोकल्याचा तुकडा काढून दाखवते. बघू शकता तुम्ही किती स्पंजी आणि जाळीदार असं फुगलेलं आहे आपला ढोकला. मस्त छान असा झालेला आहे. त्यात आपण आता फोडणीचं पाणी टाकून घेणार आहोत. सगळ्या रेषांमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे खालीपर्यंत जाईल ते फोडणीचं पाणी. बघू शकता मी कसं टाकते. आता आपण मस्त सर्व करून घ्यायचं आहे. दादांना मी नाश्ता देऊ.
श्रीसाठी आता नागलीचा नाश्ता आपण बनवून घेणार आहोत. नागली घेतली मी 2 चम्मच आणि त्यात बदाम, काजू आणि मखाण्याचं पेस्ट टाकलेलं आहे 1 चम्मच असं. घीमध्ये आता मस्त रोस्ट करून घेतल्यावर त्यात आता पाणी टाकलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि चांगलं असं मिक्स करून द्यायचं, म्हणजे गाठा पडायला नको त्यात म्हणून. बघू शकता तुम्ही, माझ्या श्रीला हे खूप आवडतं आणि तो 8 महिन्याचा आहे आता. आता आपण दुपारच्या जेवणाला बसून गेलेलो आहे. मस्तपैकी उडदाची डाळ, भाकरी अशा बनवलेल्या होत्या. पाऊस चालूच होता, तर मस्त अशा खेकडा भज्या आम्ही बनवून घेतलेल्या आहे. आपला व्हिडिओ जरा जास्तच लॉंग होतोय. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.